नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। ज्ञानराजा हा विषय आणि मल्टी स्टेट हा विषय जरा मांडून आता मनाला थोडासा असा संभ्रम पडलाय की सर्वसामान्य लोकांना स्वतःचे सर्वसामान्याचे प्रश्न किती निगडीत आहेत हेही पाहणं गरजेचं आहे। कारण की या सर्वसामान्य माणसाच्या सर्व प्रश्नावरच आपण नेहमी मीमांसा करत असतो आणि या प्रश्नावरच आपल्या सभोवतालची परिस्थिती अवलंबून असते। पण म्हणतात ना, जे आपल्या हातातलं गेलं त्यासाठी माणूस नेहमी धडपडत असतो। त्या पद्धतीनं मल्टी स्टेटच्या माध्यमातून लागलेल्या चुन्याला आता लोक चाच पडत आहेत। ज्या पद्धतीनं आज मल्टी स्टेटनं धुमाकूळ घालून मराठवाड्यामध्ये एक वेगळी प्रश्नचिन्ह तयार केलीत ना, तशीच प्रश्नचिन्ह आज मराठवाडा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये होरपळतोय। हो, माझा मराठवाडा होरपळतोय। आज विचार केला ना तर मराठवाड्यातले अनेक असे प्रश्न आहेत की ते प्रश्न आजही प्रलंबित आहेत। मराठवाडा 2000 नावाचं पुस्तक एवढं मोठं शासनाने लिहून ठेवलं आणि त्या मराठवाडा 2000 या पुस्तकाची जर समीक्षा केली तर मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भातून या मराठवाडा 2000 मध्ये खूप काही अशा आलेख मांडण्यात आले होते। हे आलेख मात्र आज 2024 जरी उलटलं असेल तर याच्यातले 10% सुद्धा प्रश्न निवारण करता आलेले नाहीत शासनाला। आणि या मराठवाड्यातला जो मूळ प्रश्न आहे तो म्हणजे पाणी प्रश्न, आजही त्याला कसल्याही पद्धतीची पर्याय व्यवस्था करता आलेली नाही। म्हणूनच म्हणतोय की होय, होरपळतोय मराठवाडा माझा। पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भानं काड्या करायच्या आणि मराठवाड्याला होरपळत ठेवायचं, ही जी परिस्थिती निर्माण केली आहे राजकीय व्यवस्थेनं, याचा खरंच मला आता सर्वसामान्य माणसालाही तिढा येत असेल। काय या मराठवाड्यातलं संभाजीनगर सारखं शहर सोडलं तर या मराठवाड्यात दुष्काळी प्रदेश असलेलेच गाव उपलब्ध आहेत। विकासापासून वंचित असलेल्या घटना आम्हाला भरभरून पाहायला मिळतात। जरी या मराठवाड्याकडे खूप काही गोष्टीची श्रीमंती असेल तर त्याला दारिद्र्यात कसं बदलायचं हे निश्चितपणे या राजकारण्यांनी निर्माण केलेली व्यवस्था। मग काय नेमकं कशासाठी आणि कोणासाठी हा जर प्रश्न विचारला ना तर मराठवाड्याच्या हातात येतं फक्त शून्य। आज ज्या परिस्थितीत मराठवाडा होरपळतोय ना, या मराठवाड्यातली प्रयोगशाळा म्हणजे बीड जिल्हा। प्रत्येक गोष्टीचे ठिणग्या इथं टाकायच्या, या गोष्टीला पेटवायचं आणि ह्याची पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळायची। आज अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसं भरडून चालले आहेत की ज्या परिस्थितीला कधीही पाहिलं नव्हतं। आज इथं शेती करायची म्हणलं तर मुबलक पाणी पुरवठा नसल्यामुळं, पाण्याच्या सिंचनाच्या व्यवस्था नसल्यामुळं आजच्या परिस्थितीतला शेतकरी हवा दिला। व्यापार करायचा म्हणलं तर सगळ्या गोष्टी या पश्चिम महाराष्ट्र व विदर्भावर अवलंबून आहे। मग काय या मराठवाड्यात न बाजारपेठा आहेत, न राजकीय समीकरण आहेत, न सामाजिक व्यवस्था आहे। आर्थिक व्यवस्थेच्या संदर्भातून दुसऱ्याच्या परिस्थितीवर अवलंबून राहण्याची वेळ आहे आणि पुन्हा त्याच्यात या मल्टी स्टेट सारख्या चुना लावू गोष्टी आमच्या नशिबी मांडून ठेवल्या। मग या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थाने काय संबंध आहे याची थोडीशी मराठवाड्यातल्या लोकांनी मीमांसा केली पाहिजे। कुणीही एखादी ठिणगी टाकली की आम्ही त्या ठिणगीला वणव्यात कसं पेटवायचं हे आम्हाला निश्चित माहिती आहे। आज जे काही चाललंय, जी काही परिस्थिती मराठवाड्यात उत्पन्न झालेली आहे ना, ती परिस्थिती फक्त आम्ही आमच्या परिस्थितीला कारणीभूत। आज आमच्याकडे पाहिजे त्या पद्धतीनं बेरोजगारांसाठी रोजगार निर्मितीची दालनं नाहीयेत। म्हणजे MIDC एरिया बघितला तर संभाजीनगर वगळता बाकीच्या जिल्ह्यात शंख। काय उत्पादन होणार आणि काय विक्री होणार आणि काय रोजगार निर्मिती होणार? शैक्षणिक संस्था पाहिल्या तर बोटावर मोजण्या इतक्या सगळ्या त्या राजकारण्यांच्या सामाजिक भूमिकेतून कोणत्याही एकाही महाभागाने संस्था उघडलेली नाही। दवाखाने पाहिले तर दवाखान्याची अवस्था अशी आहे की त्या अवस्थेमध्ये आज सर्वसामान्य माणूस भरडून चाललाय। मग इतके सगळे प्रश्न असताना माझा मराठवाड्याचा माणूस हा असा स्वस्त का
हाच प्रश्न मला नेहमी पडतो. प्रत्येक गोष्टीसाठी झुंज देणारा, प्रत्येक देशाची दिशा बदलणारा मराठवाड्यातला माणूस शेवटी आज या सगळ्या भावनिक मुद्द्यांकडे जर पाहिलं तर एवढा परावलंबी का? तर ह्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आमच्या मानसिक गुलामगिऱ्या आम्हाला संपवता आलेल्या नाहीत. आजही आम्ही कुणावर तरी अवलंबून आहोत, कुठून तरी आदेश येणार आणि आदेशाची अंमलबजावणी आम्ही करणार. मात्र विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आमच्या या भांडवलावर हात शेकून घेणार आणि आपली राजकीय समीकरण सिद्ध करणार. अहो, साधीशी गोष्ट आहे की जोपर्यंत गोपीनाथ मुंडेंसारखा एक नेता या मराठवाड्यासाठी झुंज देत होता तोपर्यंत ही या विदर्भाचं आणि पश्चिम महाराष्ट्राचं धूर्तपणा आमच्या मराठवाड्याच्या लोकांच्या पाठीशी कधीही स्पष्टपणे उभं राहिलं नाही. आणि आम्ही फक्त जातीसाठी माती खाणारे माणसं आमच्या आयुष्याची होळी करून सुद्धा आम्हाला आमचा विकास साधता आलेला नाही. मग या सगळ्या गोष्टीचं समीकरण आम्ही कधी विचार केलाय का? आमच्या हातातून विकास का सटकतोय याचा आम्ही कधी अवलोकन केलंय का? आमची परिस्थिती ती नावाड्यासारखी झालेली आहे की रात्रभर गांजा ओढायचा, उठून नौकेत बसायचं, ती नौकेचं दोर सुटलंय का नाही ते सुद्धा पाहायचं नाही आणि रात्रभर चप्पू मारायचा आणि थकलो म्हणून पुन्हा पहाट उजळल्यानंतर लक्षात यायचं की आमच्या नौकेची जी दोरी आहे ती काठावर तशीच बांधलेली. त्या पद्धतीच्या मानसिकतेत आम्ही ग्रासले गेलोय का हाही प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे. या सगळ्या गोष्टीतूनच जर आम्हाला मुक्त करू शकलो तर खऱ्या अर्थाने येणाऱ्या पिढ्या आम्हाला चांगल्या घडवता येतील. आज मेडिकल कॉलेजच्या संदर्भात जर प्रश्न विचारायचे झाले तर स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज लातूर आणि नांदेड या एवढ्याच पुरता आमचा वैद्यकीय भाग बहरलेला आहे. शैक्षणिक संस्था बघितल्या तर मराठवाड्याची राजधानी फक्त संभाजीनगर आणि काही संस्था लातूर किंवा नांदेड. मग बाकीच्या जिल्ह्यांनी काय घोडं मारलं? धाराशिव तसाच, बीड तसाच, परभणी तसाच, हिंगोली तसंच. अशा सगळ्या ज्या जिल्ह्याची अवस्था आम्ही खिळखिळी करून ठेवलेली आहे ना, ती खिळखिळ्या अवस्थेमुळे आजही मराठवाड्याचा जो विकास आहे तो विकास मात्र आमच्याच ऐरणीखाली दबून आम्ही त्याच्यावरच घाव घालतोय आणि विचारतोय की कस काय आमचा विकास होत नाही. हे प्रश्न पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भवाल्यांना विचारा, त्यांचा विकास का होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला शोधली पाहिजेत. त्यासाठीच आता विषय बदलतोय आणि तुमच्याकडं हा विषय ह्याच्यासाठी मांडतोय की काही ना काहीतरी येणाऱ्या विधानसभामध्ये या गोष्टीचा विचार करून आपण आपली ज्ञानचक्षु आणि आपल्या डोक्यातले विचार आता मुक्तपणे मांडूया. आणि तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला जर याच्यात तथ्य वाटलं असेल तर 100% लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.